ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। आमदार रोहित पवार यांच्यामुळे शरद पवार आले अडचणीत, पहा नेमकं काय घडलंय। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आमदार रोहित पवार यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील काही व्हिडिओ ट्विट केले होते। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी तातडीने या संदर्भात काही वक्तव्य केलं होतं। मात्र हे वक्तव्यामुळेच शरद पवार अडचणीत आल्याचा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेला असून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे शरद पवार अडचणीत आले असल्याचे त्यांनी आदरणीय पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये बीड लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भानं विशेष करून परळी विधानसभा मतदारसंघ जे क्षेत्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग झालं किंवा बोगस मतदान झालं या संदर्भाने काही आरोप केले। त्या आरोपाचा संदर्भ जो आहे तो कशाचा आहे तर बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर त्यांच्या ट्विटर हँडलवर जे काही व्हिडिओ शेअर केले त्याचा तो संदर्भ आहे। मुळातच लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडल्यानंतर जर एखाद्या मतदान केंद्राच्या संदर्भात कुठं बूथ कॅप्चरिंग झालं असेल, कुठं बोगस मतदान झालं असेल, जी काही तुमची तक्रार असेल ती तक्रार दाखल करण्याची विशिष्ट अशी एक कार्यपद्धती असते। त्याचं विशिष्ट असं टाइम लिमिट असतं। आपण 2 आठवडे 3 आठवडे उलटल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा आपण आज तो विषय काढून मतदारांची आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करू पाहताय। बरं, एक वेळ आपण मान्य केलं की त्या ठिकाणी त्या अमुक व्हिडिओ जो दाखवलाय तो परळी मतदारसंघातला आहे। त्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कोण आहे? त्या व्हिडिओमध्ये दिसणारा दमदाटी करणारा, महिलांना शिवीगाळ करणारा, मतदान केंद्रामध्ये अनधिकृतपणे घुसलेला आणि त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करणारा जो दाढीवाला व्यक्ती दिसतोय तो पवार साहेबांच्या पक्षाचा तुतारी गटाचा नेता आहे। हे तपासलंय का आपण? उतावीळपणे आपण व्हिडिओ शेअर केला, तो ज्याचा व्हिडिओ शेअर केलाय हा तुमच्याच पक्षाचा नेता आहे, तुमचाच कार्यकर्ता आहे, हे सुद्धा व्हिडिओ शेअर करण्याच्या अगोदर लक्षात येऊ नये। दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक पोलिंग एजंट जो आहे तो तुतारी गटाचा पोलिंग एजंट आहे, गवळी नावाचा तो व्यक्ती आहे आणि हा गवळी जो आहे तो तुतारी गटाचा पोलिंग एजंट आणि तो आतमध्ये जाऊन लाईव्ह करतो, आतमध्ये जाऊन फेसबुक लाईव्ह करतो। त्याला ही परवानगी कोणी दिली? हे बेकायदेशीर काम करणारा जो व्यक्ती आहे तो गवळी, तो पोलिंग एजंट आहे तुतारी गटाचा आणि तेच व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्रातल्या जनतेची तुम्ही दिशाभूल करताय। रोहित पवारांनी आजपर्यंत जे जे व्हिडिओ शेअर केले ते अशाच पद्धतीनं कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीकडून आलेले व्हिडिओ हे घाईघाईमध्ये उतावळीपणाने ते शेअर केलेले आहेत। त्यामुळे एवढे मोठे ज्येष्ठ नेते असलेले पवार साहेब यांची सुद्धा दिशाभूल जी आहे हे रोहित पवार करत आहेत। आतापर्यंत पवार साहेब हे कधीही त्यांच्या कुठल्या वक्तव्यांनी त्यांच्या स्टेटमेंटनी अडचणीत आलेले नाहीत, परंतु रोहित पवारांच्या अशा उतावळीपणामुळे पवार साहेबांना सुद्धा अडचणीत आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। नीट जरा तपासून ते व्हिडिओ बघा आणि मग पुन्हा आरोप करा, एवढंच मला रोहित पवारांना आणि तुतारी गटाच्या नेत्यांना सांगायचं। राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे 2 गट लोकसभा निवडणुकीत देखील एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले। विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील काही व्हिडिओ असल्याचे ट्विट करत त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती। मात्र आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची खिल्ली उडवत त्यांचा उल्लेख बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष असा करत त्यांनी केलेल्या ट्विटचे मुळे शरद पवार हे अडचणीत आले असल्याचा दावा केलेला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।